भैरवीचा सरळ सरळ तिलोत्तमाला कॉल आलेला असतो. तेव्हा ती म्हणते सावलीने बाजी मारली आहे, काय मोठी गोष्ट झाली, वाह काय नशीब आहे. नशीबसुद्धा तिच्या बाजूनीच होतं आणि येणाऱ्या वारीमध्ये आता खूप सारे वळण येणार आहेत आणि त्या वळणांवरती सावलीबरोबर काय काय होणार आहे मित्रांनो, याचा अंदाजा आपण लावू शकत नाही आहे. आता मात्र सावली ओवीला घ्यायला आलेली असते आणि तिलोत्तमाची बारीक नजर मात्र त्या दोघींकडेच असते. सावली तिचं म्हणणं न ऐकता मस्तपैकी ओवीला तिकडून घेऊन जाते. प्रेक्षकांनो, फायनली ओवी मात्र गाण्याचाच निर्णय घेणारे आणि ओवी आणि सावलीचं जे काही मोठी स्पर्धा आहे, जे काही कॉम्पिटिशन आहे, ते मात्र दणक्यात साजरं होणार आहे. परंतु तिलोत्तमा आणि भैरवी मात्र या दोघींचा कार्यक्रम कॅन्सल करण्याचा जो काही प्रयत्न करतायत ना, या सगळ्यामध्ये ओवी आणि बाकी सगळ्यांची जी काही आता धावपळ होणार आहे, हे मात्र सगळं पाहण्यासारखं आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळतोय. इकडे आत्तापर्यंत आपण बघितले प्रेक्षकांनो, मोनिका, तिलोत्तमा आणि तिचं डिस्कशन जे काही चालू असतं, तिलोत्तमा तिच्यासमोर सगळं मन मोकळं करेल की कसं सावली आता सगळं बर्बाद करते. त्यावरती मोनिका मात्र आता काहीतरी आयडिया देणार आहे. म्हणजे कसं आहे, ओवी आणि अमृता मात्र आता देवासमोर जी काही प्रार्थना करणार आहे, अमृता तिला सांगणार आहे की बघ सावली तुझ्या आयुष्यात आहे, तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि हे सगळं झाल्यानंतर तिलोत्तमा मात्र आता इकडे मोनिका तिला खूप जास्त चांगली आयडिया देणार आहे की सावली आणि सारंगला दूर करण्यासाठी. तर मित्रांनो, आता हे सगळे मिळून सावली सारंगला कसं दूर करणार आणि ओवी अमृता आता इकडे कसा जीव तोडून त्या पंढरपूरच्या वारीमध्ये गाण्याचा प्रोग्राम सक्सेसफुल करून दाखवणार आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, आजच्या भागात आता काय झालं, मोनिका जशी तिलोत्तमाकडे येते ना, तेव्हा ती आता विचारते, काय ग कुठे गेला राजकुमार, कधी येणार आहे तो, काही माहिती आहे की, कॉल वगैरे आला का त्याचा. आई, त्याच्यासाठी मी आत्ता कॉल केला, पण सगळं कामं लवकर संपवून येतो बोलले. तुम्ही आता अजिबात काळजी वगैरे करू नका. आणि तुम्ही एवढ्या का बरं बाईचेन दिसतंय मला. अगं तुला तर सगळंच माहिती आहे ना, आपल्या घरात किती मोठा गोंधळ चालला आहे. मोनिका मात्र ज्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, मला ना खूप त्रासदायक वाटतं हे सगळं. आणि विशेष करून ती सावली आपल्या घरामध्ये येत आहे जात आहे, मला ना अजिबात ती गोष्ट पटत नाही आहे. नकळत सगळीकडे तिने परत एकदा स्वतःची जादू आता करायला चालू केली आहे. अगं मला ती सावली आवडतच नाही, आधीपासून आवडली नाही, मरेपर्यंत मला ती आवडणार नाही आहे. तेव्हा मात्र मोनिका लगेच आगीत तेल ओतायचं काम करते. आई, बघितलं ना त्या दिवशी सारंगने कसं तुम्हाला आता इकडे फटाफट त्या सावलीसाठी बोलला. त्या ओवीचा सावलीचा विचार करतो, तुमचा विचार मात्र अजिबात करत नाही आहे तो कधीच. तिलोत्तमा मात्र म्हणते, हो ग सगळं माहिती आहे मला, त्या सारंगला आधी पण त्या सावलीचं वेडं होतं, आता पण ती बहुतेक त्याचा वापरच करून घेते की काय, असंच मला वाटतंय. इकडे मात्र आता कुठलं ऑप्शन आहे का. तेव्हा मात्र ओवीच्या गाण्यासाठी जे काही केलं ना, मला आता वाटायचं सावली या घरातून गेली म्हणजे ते गाणं, ते गायिका सगळं आयुष्यातून गेलं माझ्या. पण जशी ही ओवी आपल्या घरात आली ना, ही कार्टी आपल्या घरात आल्यापासून पुन्हा एकदा ते गाणं आता यायला लागले. ते ना मला अजिबात आवडत नाही आहे बघ. मोनिका म्हणते, आई कसं आहे ना, तुम्ही आता बघा इतके मोठे प्रोग्राम वगैरे ती करायला लागली आहे, आपल्या घरासाठी ते अजिबात चांगलं नाही बरं का. आपल्या घराची उगीच बदनामी होईल ना. काही जरी झालं तरी शेवटी महेंदळेचं नाव येणारच आहे आणि ओवीचं नाव आता महेंदळे असल्यामुळे सगळ्या आपल्या खानदानाची इज्जत मात्र जाणार आहे. तिलोत्तमा म्हणते, तूच काहीतरी सजेशन दे बाई. मोनिका म्हणते, मी सजेशन देईल आई, पण तुम्ही ऐकाल का. तेव्हा मात्र आता मी सगळं हे थांबवू शकते. ओवी सावलीचं जे काही गाणं चाललंय ना, मी सगळं आता इकडे प्रोग्रामच सगळं थांबवू शकते. तसं नाही ग, आता सारंगचा जीव ओवीमध्ये आहे, आता तो तिचा बाप आहे. बघितलं ना, बड्डेला सुद्धा आई त्याने तुम्हाला डावललं होतं. ओवीचा बड्डे इतक्या जोरदार केला, सावलीबरोबरच केला की नाही. शेवटी सावली 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 चालू झालंय त्याचं. इकडे मात्र प्रेक्षकांनो, अमृता ओवी मस्त देवासमोर विठुरायासमोर प्रार्थना करतात. विठुराया, पहिल्यांदा माझं इतकं मोठं कॉम्पिटिशन आहे. इकडे मात्र अमृता काकू म्हणते, ओवी इकडे माझ्या ओवीची स्पर्धा आहे देवा, तिला आशीर्वाद दे बरं. तुझी सेवा करण्याचा तिला जो चान्स मिळाला आहे तो खरंच आता खूप चांगलं वाटतं आहे आम्हाला. तू मात्र तुझा आशीर्वाद ठेव तिच्या पाठीशी, माझ्या ओवीला स्पर्धा मात्र जिंकू दे. ओवी म्हणते, काकू तुला गोष्ट सांगू का, सावली टीचर काय म्हणाली, आम्ही जाताना सुद्धा आता रियाज करणार आहे ना. मग खरं तर सावली टीचर मला ना इतक्या आवडतात ना, अगो त्या खूप चांगल्या आहेत, एकदम आईसारखे आहेत, तुझ्यासारखे आहेत, माझा खूप लाड करतात. आणि तुमच्या दोघीमध्ये ना खूप साऱ्या सवयी कॉमन आहे. तुम्ही दोघी आता इतकं प्रेम करता माझ्यावर,
तेव्हा अमृता म्हणते अगं तुमच्या दोघींमध्ये कॉमन आहे, कारण तुम्ही गाणं गाता, तुमचा आवाज छान आहे आणि म्हणजे मेन म्हणजे कसं आहे विठुरायावर असलेली तुमची भक्ती, अगं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता इकडे मात्र तुम्ही सगळं एकत्र आलात ना, मला खूप आनंद झाला आहे. आता तुमचं गाणंसुद्धा छान होईल. तुला माहीत नाही तुझी सावली टीचर आहे की नाही, एक नंबरची गायिका आहे आणि ती खूप मोठी नावाजलेली गायिका आहे. ती म्हणते त्यांची मी फेवरेट आहे आणि मी सुद्धा गाणी छान गाते. त्या दोघी त्यांच्या गप्पा मारत असतात. मस्त अमृता ओवी सारखा वेळ घालवत असतात. तेवढ्या तिलोत्तमाचं मात्र हे सगळं ऐकून मोनिका म्हणते बागोबाई या म्हातारीला न काहीतरी करून गुंडाळायलाच पाहिजे, हिचं चांगला जळफळाट होतोय हे बघून मला तर आनंद होतोय बाबा. आता या म्हातारीला इतका त्या सावलीचा राग आहे, हिला असं काहीतरी आता सल्ला देते ना की सगळ्याचा राग माझ्यावरच काढायची, नाही तर हिला सल्ला द्यायला जाईल आणि माझ्यावरच सगळं अंगावर यायचं. इकडे मात्र आई तुम्ही एक काम करा, तुम्ही सावलीला भेटायला जा, कारण जे काही होतंय ना तिला जाब विचारा, का तू येतीस, का आमच्या ओवीला तुझ्याकडे क्लास लावला, विचारा ना. विचारल्याशिवाय बोलल्याशिवाय सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाही. इकडे मात्र ती म्हणते बरोबर आहे, त्या सावलीला न जाऊन चांगलं खडसवायला पाहिजे, कारण की सारंग तर माझं काही ऐकत नाही, पण सावलीला मी दम दाखवूच शकते ना. हो आई, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये सारंगला काही कळू देऊ नका, नाहीतर तो सारंग परत एकदा घरात आकांतांडव करेल. मागच्या वेळेस बघितलं ना किती भांडण करत होता. तिलोत्तमा म्हणते होऊ दे, मला काही फरक पडत नाही. तसंही तो सावलीच्या मागे पुढे गोंडा घोळतोय ना, ते तर मला आवडतच नाही आहे ना. ती पोरगी सतत आपल्या घरामध्ये यायचा प्रयत्न करतेच आहे की नाही, त्यापेक्षा बेटर आहे तिच्या घरात जाऊन तिला चांगलं भांडून काढते. चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊ आणि तिला भेटून तिची चांगली हवाच टाईट करते. मोनिका म्हणते नाही आई, मला आता कुठे घेऊन जाता बाबा तुम्ही, मला नका गो या मॅटरमध्ये, मला नाही यायचं. सावलीला मी तो ओळखतही नाही, मी कधी बघितलंही नाही आहे. मी आता तिथे आले तर मात्र उगीच प्रॉब्लेम नको व्हायला. इकडे मात्र शुभ्राई घरात एकटी असते ना, मला नाही येता येणार आई तिला सोडून. इकडे मात्र ती उठली, अचानक रडली, तिचे बाबाई घरी नाही आहेत असं म्हणून मोनिका मात्र आता तिलोत्तमाला आग लावून प्रेक्षकांना दूर झालेली असते. तिलोत्तमा आता निघते. मोनिका तर जाम खुश आहे, ही बाई किती हुशार आहे ना, मला माहिती आहे. या बाईने माझं सजेशन ऐकलं आहे आणि आता मात्र होणारे घरामध्ये महाभारत असं म्हणून इकडे मात्र प्रेक्षकांनो सावलीला आता जाग येते. सतत आता कोणतरी दारावरची बेल वाजवते. सावली मात्र दार उघडते तर समोर तिलोत्तमा महेंदळे. तुम्ही काय करता इकडे? ती म्हणते मी काय करते, अगं मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्यासोबत, नाहीतर मी तुझ्या म्हणजे सॉरी या जगन्नाथच्या दारावरती मी कधीच आले नसते. या जगन्नाथच्या दारावर यायचं मला काही काम नाही आहे, भिक्कारडे कुठले. बघ मी तुला आत्ताच सांगते, माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचं नाही, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे. सावली म्हणते मी काय केलं, तुम्ही माझ्यावरती का चिडताय? अहो तेच येत आहेत त्यांच्या मुलीला गाणे शिकवायला ओवीला, मी नाही केलं त्यांना काही इकडे येण्याचा आग्रह वगैरे. ओवी तिलोत्तमामध्ये चांगलीच आता बाचाबाची चाललेली असते. इकडे मात्र कार्यक्रम बिलकुल आता तुमचा चालणार नाही आहे. तेव्हा सावली म्हणते काय, गाण्याचा कार्यक्रम हे सगळं आयोजकांनी केलं आहे, मी माझं काही नाही आहे. ती फक्त विठुरायाची सेवा करण्यासाठी मी सगळं करते, बाकी सगळं आयोजकांचं नुकसान होईल ना, मी त्यांना वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण माझ्या सारंगच्या ओवीच्या आयुष्यात तू यायचं नाही, तू कुठलाही प्रोग्राम करायचा नाही आहे. आता तुम्ही मला सांगू नका तिलोत्तमा मॅडम, तुम्ही जा आणि तुमच्या पोराला जाऊन सांगा. एवढे सगळे गुरुकुल आहेत ना, मग माझ्याच गुरुकुलमध्ये का त्यांनी त्यांच्या मुलीला टाकलं? मी आले होते का तुमच्या घरी माझ्याकडे ॲडमिशन करा म्हणून? हे बघ तिलोत्तमा आता तिला म्हणते बघ तू तुझे नाटकं बंद कर, मला माहिती आहे हे सगळं सारंगला फसवण्याचं तुझं प्लॅनिंग आहे. त्याला आता गाण्याच्या स्पर्धेत तुला काही करून ओवीला घ्यायचं होतं म्हणून तू हे सगळं केलं. अहो फक्त मी माझ्या मुलांची इच्छा म्हणून करते. ओवीच्या गाण्यावरती माझंसुद्धा खूप प्रेम आहे, उगाच वाटेल ते बोलून माझ्या आता गाण्याचा अपमान करू नका. इकडे मात्र अमृता निघत असते. मोनिका मात्र तिच्यासमोर नाटक करते. काय गं आई कुठे गेल्या, काय माहीत कुठे जातात, त्यांची न सारखी काळजी वाटते. अमृता म्हणते कुठे गेल्या म्हणजे, तुला माहीत नाही आहे का, सांग ना, तुला काहीतरी सांगून गेले असतील. इकडे मात्र आईंनी सांगितलं आहे कुणालाही काही सांगायचं नाही, मग तू सोड गं तो विषय. अगं सांग मला, खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा ती म्हणते त्या सावलीच्या घरी गेल्यात. इकडे तिलोत्तमा मात्र सावलीला चांगलीच भांडत असते. गाण्याचा कार्यक्रम करायचा नाही, गाण्याचा कार्यक्रम कॅन्सल कर, सारंग ओवीला तुझ्या नादाला लावू नको, असं मात्र तिचं चालू असतं. प्रेक्षकांनो इकडे मात्र सावली म्हणते अहो तुम्ही किती वेगळ्या मनाच्या आहात, किती प्रॉब्लेमॅटिक स्वभाव आहे तुमचा, एक नंबरच्या डॉमिनेटिंग आहात, अजूनही तुमचा स्वभाव बदललेला नाही आहे. हे सगळं मी कॅन्सल करू शकत नाही. तुम्हाला पैशाच्या बळावर करायचे ना तर तुम्ही करा, सारंग सरांना सांगून करा.
मला तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मुलामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी त्याच्या मागे पुढे अजिबात करत नाही. एक गोष्ट आठवण ठेवा, आमचं नातं संपलं आहे तेही तुमच्यामुळे मी आता कुठल्याही नात्यामध्ये अडकून नाही आहे. आणि तुम्ही कुठल्या हक्काने मला बोलताय, आपला काहीच संबंध नाही आहे. आणि अशी दादागिरी माझ्यावर करायची नाही. इकडे मात्र मोनिकाला अमृता म्हणते, अगं आई कुठे गेल्या सांग तरी, कुणाला भेटायला गेल्या. मोनिका मात्र मस्त डबल गेम करत असते. उगाच आता तुला सांगितलं ना, उगाच वादावादी होईल म्हणून मला तुला सांगायचं नव्हतं. ॲक्च्युली त्या सावलीकडे गेल्यात. आता मात्र अच्छा असं आहे का, सारंगला सांगते मी, मलाही थोडी काळजीच वाटते. आता जर ही म्हणते सारंगला सांगितलं या अमृताने, तर मात्र प्रेक्षकांनो घरामध्ये मोठा तमाशा होणार आहे, घरात वाद होणार आहे. हो ग, आई आणि यांच्यामध्ये वाद होतात का, तर सारंगला मी नाही सांगत. तेव्हा मोनिका म्हणते, अगं तू खरंच सारंगला सांगणार नाही का? मला एक सांग, जर ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम कॅन्सल झाला, ओवी आणि त्या आता लेकराला किती वाईट वाटेल ग, तिचं मूड खराब होईल ना, सारंगचंही मूड जाईल. मला वाटतं अमृता तू आता इकडे प्रेमाने आपुलकीने तुझ्याकडे तो बघतो ना वहिनी म्हणून, मग तुला सारंगला या गोष्टी सांगायला पाहिजे. कारण तू तर सत्यवादी आहेस, हरिश्चंद्राची औलाद आहेस ना. सारंगपासून तू कशी लपवणार, सगळं तुला महागात पडू शकतं. अमृताला वाटतं ही मोनिका माझ्याकडून बोलतीये की मला काहीतरी काडी लावून देण्याचा प्रयत्न करतीये. तिलोत्तमा मात्र सावलीला सरळ म्हणते, कार्यक्रम कॅन्सल करायचा म्हणजे करायचा, तू का बरं माझं ऐकत नाही आहेस? तेव्हा सावली म्हणते, हे बघा मला अजिबात तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. इथे येऊन माझ्यावर दादागिरी करणं, दमदाटी करणं तुम्ही बंद करा. माझा आणि तुमचा काहीही संबंध नाही आहे आणि अजिबात याच्यानंतर आमच्या दारात यायचं नाही आहे. मित्रांनो, इथे मात्र आपला आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात मात्र खूप मोठा धमाकाच आपल्याला पाहायला मिळणार आहे.